सिद्धिराज, असंच किती वेळ धरून ठेवणार आहात? आयुष्यभर. त्याला असू दिसतेस तू भावना. आज मी तयार झाली आहे ना, म्हणून तुम्हाला असं वाटतंय. अच्छा, म्हणजे तुला खरंच असं म्हणायचं का की तू जरीची साडी नेसलीस म्हणून तू ढासू दिसतेस? सिद्धिराज, आज आपल्याकडे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे आणि आपण किती दिवसापासून याचं प्लॅनिंग करतोय, लक्षात आहे ना तुमच्या? काय करणार, तुझ्याकडे असं बघत राहिलो ना सगळं विसरायलाच होतं. बरं ते सोड. मला सांग की महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं असतं काय? असं काय करता? महाशिवरात्र म्हणजे शिवपार्वतीचा विवाह सोहळा. मग तुला ही गोष्ट तर माहितीच असेल की भावना हे पार्वतीचंच नाव आहे. माहितीये, आणि मला हेही माहितीये की सिद्धिराज म्हणजे महादेवांचंच नाव. म्हणजे याचा अर्थ हाच होतो की आपल्या लग्नाचा दिवस आहे आज. आता किती वेळा लग्न करणार आहात? काय करणार, तुझ्याकडे बघितलं ना रोज नव्याने प्रेमात पडतो. मग होते लग्न करायची इच्छा. काहीतरीच तुमचं. अहो, अगं आता नाही सोडवते, आता काय करू? सिद्धिराज, आपल्याकडे महाशिवरात्रीचा किती मोठा कार्यक्रम आहे आज. मला खूप तयारी करायची आहे आणि किती लोक येणार आहेत. अहो, तुम्ही माझी साथ देणार आहात ना? हे बघ, तू असं काहीतरी बोलतेस ना भावना, मग माझा नाईलाज होतो आणि मग शहाणा मुलासारखं वागावं लागतं. व्हेरी गुड, शहाण्यासारखंच वागा. चला, घरची पूजा आवरली. आता लवकर आपल्याला गाडी पाटलांकडे निघता येईल. काकू, मागच्या वर्षी मी हॉस्टेलला होते ना, त्यामुळे ही पूजा माझ्याकडनं मिस झाली होती. या वर्षी कसं असं छान मनापासून पूजा करता आली. सईबाई, हे सगळं बघून घ्या. पुढच्या वर्षीपासून तुलाच करायचं सगळं. का? तू कुठे जाणार आहेस? असणार आहेस ना आमच्या सोबत? अरे, मी आहे सांगायला सगळं. का लग्नानंतर तुम्हा दोघांचा राजा राणीचा संसार? तुझ्याशिवाय पान हलत नाही याचं. आणि आम्हा राजा राणीच्या स्टोरीतली तू राजमाता आहेस. ही माणसं किती चांगली आहेत. किती कमी दिवसात यांनी मला किती जास्त प्रेम दिले. माझ्यावर विश्वास ठेवला. खरं तर हे सगळे आता मला माझं कुटुंबच वाटायला लागलेत. पण आता माझी माझ्या रक्ताच्या लोकांमध्ये जायची वेळ आली आहे. मी यांचा एवढा मोठा विश्वासघात केला आहे हे कळल्यावर यांच्यापैकी माझ्याशी कोणी बोलेल की नाही मला खरंच माहीत नाही. त्यामुळे आता यांना परत कधी भेटता येईल काय माहीत. अगं, हे मध्येच काय नमस्कार वगैरे? काकू, तुम्ही कायम मला या घरातल्या एका सदस्याप्रमाणे वागवलत. म्हणजे वागवता. कधी कधी तुम्हाला बघून आईची खूप आठवण येते. बाळा, अगं तुझ्याशी कोण का वाईट वागेल सांग बरं. तू इतकी चांगली आहेस, इतकी लाघवी आहेस की तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस तुझ्यावर प्रेम आणि माया करेल. तुझा नवरा जर का चांगला असता तर कदाचित आज तुझं आयुष्य फार वेगळं असतं, सुंदर असतं. आई, अगं तिला तिच्या नवऱ्याबद्दल बोलायला आवडत नाही असं तिने किती वेळा सांगितलंय आपल्याला. तो अत्यंत क्रूर, घाणेरडा आणि वाईट माणूस होता असं माहित आहे ना. अशा चांगल्या प्रसंगी कशाला तो विषय? सई, मी खरंच खूप लकी आहे. मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. आजोबा,
तुमच्यासोबत तर माझं बॉन्डिंग खूप पटकन झालं. तुमच्यामुळे मला आजोबा कसे असतात हे अनुभवता आलं. कारण माझ्या बाबांचे बाबा तर खूप लवकर गेले आणि आईच्या बाबांबद्दल तर मला काहीच माहित नाहीये. पण ती पोकळी तुम्ही भरून काढलीत. मला माझे आजोबा भेटले. तुमच्यासोबत खूप छान वेळ स्पेंड करता आला त्यासाठी थँक्यू. आता विश्वाकडे पण जा. त्याला मिठी मार. त्याला सांग की थँक्यू विश्वा, तुझ्यासारखा मित्र मिळाला, मी किती लकी आहे. काय चाललंय तनु तुझं? हा, काय शाळेचा सेंड ऑफ आहे का? असं काय निरोप घेतेय सगळ्यांचा? तू काय घर सोडून जाणार आहेस का? नाही, मी असं काही करणार नाहीये. काकू, निघायचं आपण? निघूयात, पण जरा मावशी येऊ देत. त्या आल्या की आपणच्या जीवनाचं सगळं व्यवस्थित बघतील, मग निघूच आपण. म्हणजे आजोबा नाही येतात आपल्या बरोबर कार्यक्रमाला? आले आले. लक्ष्मी, अगं मी आपलं बेल वाजवतोय, नंतर मला कळलं की दरवाजा उघडाच होता. काय ग? हा, अय्या, भाजी आणली तुम्ही? हो अगं, जाताना मला छानपैकी ताजी भाजी दिसली. म्हटलं सिंचनाला आता सगळं ताजं खायचं ना, म्हणून मुद्दाम घेऊन आलो अगं. बरं झालं आणलं. हो. नाही म्हणजे मी जाणारच होते आज बाजारात हा. ताजी भाजी आणायला. तू गेलीस काय? हे काय लक्ष्मी, अगं इतकी छान तयार झाली आहेस तू, आणि साफसफाई काय करतेस? अहो काय झालं ते मुलं अजून तयार नाही ना, माझी पटकन तयारी झाली. म्हटलं काय करायचं बसून, तर साफसफाई करू. घरी करतेच की मी. आणि काय ते सिंचनाला ना जराशी धूळ असेल ना तर शिंका यायला सुरुवात होते, म्हणून मी. लक्ष्मी, सगळं ठीक आहे ना? हा हो, ठीक नसायला काय झालं? तुम्ही बसा ना. तुम्ही चहा घेणार का? मी चहा आणते, थांबा. लक्ष्मी, खरंच सांग काय झालंय नक्की? आल्यापासून बघतोय तू नजर चोरतीयस, माझ्याकडे पाहत नाहीयेस. काय लपवतेस तू, सांग मला. नाही, लपवत नाही. अहो ते गाडी पाटलांनी महाशिवरात्रीच्या पूजेला गावातल्या सगळ्यांना आमंत्रण दिले. म्हणजे माझ्या माहेरी पण दिलं असणार. दादा वहिनी आले तर असं होणार नाही की ते आप्पांना घेऊन येणार नाही. इतक्या वर्षांनी आप्पांना समोर बघितल्यावर काय होईल या कल्पनेने जीव घाबरतोय.